आज आपण बघणार आहोत नेक्सस रिपॉझिटरी काय आहे, ती का लागती, त्याचं जेनकिन सोबत इंटिग्रेशन कसं करतात, तिकडे आपली आर्टिफॅक्ट आपण कशी पुश करतो, हे सगळं आपण बघणार आहोत. तो आपला आजचा टास्क आहे नेक्ससचा. माझा आवाज येतो ना नीट? हो येतो. आपण हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करणार आहोत आता. पहिले की व्हॉट इज आर्टिफॅक्टरी इन डेव्हऑप्स, व्हॉट इज नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर, मग त्यानंतर नेक्सस आपल्या उबंटूच्या मशीनवरती सेटअप करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, प्रिरिक्विसाइट्स काय काय आहेत. मग त्यानंतर नेक्सस साठी आपण वेगळं मशीन करणार आहोत, वेगळा EC2 क्रिएट करणार आहोत AWS मध्ये, त्याच्यावरती आपण नेक्सस इन्स्टॉल करणार आहोत. म्हणजे आपलं तो एक एन्व्हायरमेंट वेगळा राहणार आणि हा एक एन्व्हायरमेंट वेगळा राहणार. रिअल टाइम मध्ये पण असंच चालतं. मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सिक्युरिटी ग्रुपमध्ये नेक्सस साठी पोर्ट ऍड करणार आहोत, जो की आहे 8081. तो डिफॉल्ट पोर्ट आहे. मग त्यानंतर आपण इन्स्टॉलेशन आणि कॉन्फिगरेशन करणार नेक्ससचं त्या मशीनवरती. So now let's see what is artifacts in DevOps. In CI/CD process, when we build our project, we obtain an artifactory after a build. जसे की आपण ह्याच्या अगोदरचा जो टास्क बघितला की आपण मॅवेन बिल्ड केलं, आपण एक जावा प्रोजेक्ट बिल्ड केला युझिंग मॅवेन. सो आपल्याला काय भेटली, ती एक जार फाईल भेटली, बरोबर. ती एक त्याला म्हणतात आर्टिफॅक्टरी. आपल्याला ती आर्टिफॅक्ट भेटली, आर्टिफॅक्ट. सो इन CI/CD प्रोसेस when we build our project, we obtain an artifactory, जसं की आपण मागच्या ह्याच्यामध्ये केलं. सो फर्दर इन डिप्लॉयमेंट फेज we deploy these artifactories on our production or pre-production server. ह्या ज्या आर्टिफॅक्टरीज असतात, ज्या आपण बिल्ड नंतर जे आपल्याला भेटतात, ह्याच आर्टिफॅक्टरी किंवा ह्याच जार फाईल किंवा वॉर फाईल आपण आपल्या प्रोडक्शन सर्व्हरवरती आपण डिप्लॉय करतो. सो ना इफ वी अज्युम दॅट इफ वी डोंट यूज आर्टिफॅक्ट्स, इट विल बी रिअली डिफिकल्ट. आता हे का मी सांगतो तुम्हाला. आता ही जी आपली आर्टिफॅक्ट आहे, ही काय असू शकते, ही आपली जार फाईल असू शकते किंवा आपली वॉर फाईल असू शकते, ही आपली बायनरी फाईल असू शकते. म्हणजे अशा जार फाईल, वॉर फाईल किंवा टार फाईल असू शकते. सो ह्या आर्टिफॅक्ट म्हणजे जार, वॉर, टार किंवा बायनरी अशी फाईल असू शकते. पण ह्याच्यामध्ये नेमकं असतं काय, ह्याच्यामध्ये आपला प्रोजेक्टचा सोर्स कोड झाला किंवा डिपेंडन्सीज ज्या कुठल्या वापरतोय आपण त्याची माहिती, त्याच्यानंतर आपले काही सॉफ्टवेअर डायग्राम्स असतील तर ते झाले, सॉफ्टवेअर डॉक्युमेंट्स असतील, मग त्यानंतर काही क्लास डायग्राम्स असतील, सो ते झाले, मेटा डेटा. अशा गोष्टी ह्या सगळ्या जार फाईल मध्ये असतात. म्हणजे आपल्या प्रोजेक्ट मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ह्या सगळ्या एका ह्या जार फाईल मध्ये बाइंड होतात. मग जेव्हा आपलं आता ही तर आपली CI प्रोसेस झाली, इंटिग्रेशन वगैरे हे सगळं झालं आपलं, त्यानंतर आपण प्रोजेक्ट बिल्ड केला, आपल्याला आर्टिफॅक्ट भेटली, इथपर्यंत ठीक आहे. आता जेव्हा आपलं एखादं डिप्लॉयमेंट, आपलं जे प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे, सो इथं जेव्हा आपण आपली ऍप्लिकेशन किंवा आपली सर्व्हिस जेव्हा डिप्लॉय करतो, सो ह्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा इथे माहिती असलं पाहिजे की आपण म्हणजे कोणती सर्व्हिस किंवा कोणतं ऍप्लिकेशन डिप्लॉय करतोय, ते काय, त्याची माहिती काय आहे, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. सो ह्या डिप्लॉयमेंट जेव्हा आपण डिप्लॉय करतो आपली सर्व्हिस, तेव्हा आपण ही जी आर्टिफॅक्ट आहे ती आर्टिफॅक्ट आपण आपल्या प्रोडक्शन सर्व्हरवरती डिप्लॉय करतो. सो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपली म्हणजे जेव्हा जो आपली सर्व्हिस आहे ती ऍज अ मायक्रो सर्व्हिस आपली रन होती आपल्या प्रोडक्शन सर्व्हरवरती किंवा प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये. सो ही आर्टिफॅक्ट जी आहे ती अशा सिनेरिओ मध्ये तर इम्पॉर्टंट आहे. पण असं समजा की
आता ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये सगळं, ह्याच्यामध्ये सोर्स कोड असतो, ह्याच्यामध्ये डिपेंडन्सीज असतात, ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स पण असतात, म्हणजे आपल्या प्रोजेक्ट बद्दलची माहिती असती, अशा सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सो आता समजा की एक डेव्हलपरची टीम आहे, 4-5 डेव्हलपरची टीम आहे आणि जर एक नवीन डेव्हलपर ऍड झाला, आता ह्याला ह्याला कळणार कसं ह्या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट काय आहे, ह्या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट कसा चालतोय, नेमकं काय काय या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड आहे, काय काय डिपेंडन्सीज आहे, कोड काय आहे. तेव्हा अशी जेव्हा केस होती, तर नवीन डेव्हलपरला ही आर्टिफॅक्ट असाइन केली जाते. त्याला ही नाही, अशा जेवढ्या आर्टिफॅक्ट असतात ह्या सगळ्या जपून ठेवल्या जातात आणि ह्या आर्टिफॅक्ट त्या डेव्हलपरला जो नवीन आलो त्याला दिल्या जातात. सो तो त्या गो थ्रू करतो. तो जेव्हा तो ही आर्टिफॅक्ट बघतो, ही गो थ्रू करतो, त्याला एक आयडिया येते की हा नेमका प्रोजेक्ट काय आहे, त्याच्यात डिपेंडन्सीज कोणत्या वापरल्यात, कोडिंग कशी केलेली आहे, ह्याचे जे क्लास डायग्राम्स आहेत ते कशा आहेत. सो तो सगळा एक ओव्हरव्ह्यू त्या नवीन डेव्हलपरला कळतो. सो असं होऊ शकतं की बाबा आज कुठला तरी डेव्हलपर टीम सोडून जातोय, उद्या एक नवीन येतोय. सो त्या सीन मध्ये पण हे आर्टिफॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं थ्रूआउट आपली जी डेव्हलपमेंटची जी लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये हे आर्टिफॅक्ट आपल्याला नीट जपून ठेवावेच लागतात आणि त्याच्यानंतरही ठेवावे लागतात. त्याच्यामुळे हा पॉइंट. सो नाउ इफ यू अज्युम दॅट इफ यू डोंट यूज आर्टिफॅक्ट्स इट विल बी रिअली व्हेरी डिफिकल्ट ओव्हर टाइम. जर आपल्याकडे त्या आर्टिफॅक्ट आपण जर जपून नाही ठेवल्या तर सगळं कठीण होऊन बसणार. दॅट इज वाय आर्टिफॅक्ट्स आर इम्पॉर्टंट टू होल्ड ऑन into throughout the development process and also after that. What is Nexus Repository Manager? आता त्याच्या अगोदर आपण आर्टिफॅक्ट रिपॉझिटरी काय असते ना आपण हे बघू आणि त्याच्यानंतर नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर काय ते बघू. आता आर्टिफॅक्ट रिपॉझिटरी इज अ लोकेशन वेर यू कॅन स्टोर ऑल युअर आर्टिफॅक्ट्स विच आर नीडेड फॉर द प्रोजेक्ट. जसं की आपल्याकडे गिट हब आहे, डॉकर हब आहे. जसं गिट हब वरती आपण आपलं कोड, आपले डॉक्युमेंट्स हे सगळं सेव्ह करतो, हे सगळं स्टोअर करतो. तसंच आर्टिफॅक्ट साठी पण एक रिपॉझिटरी, जशी आपल्या सोर्स कोड साठी एक गिटची रिपॉझिटरी आहे, तशी आर्टिफॅक्ट साठी आर्टिफॅक्ट रिपॉझिटरी आहे, जशी की ही नेक्सस. सो तिथे आपले सगळे आर्टिफॅक्ट स्टोअर होतात. त्यानंतर नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर काम काय असतं, इट अलाउज डेव्हलपर टू कलेक्ट, रिट्राईव्ह आणि मॅनेज अवर आर्टिफॅक्ट. आता रिपॉझिटरी असते आणि डेव्हलपर असतो किंवा युजर म्हणा. सो ज्या आर्टिफॅक्ट आपल्या नेक्सस रिपॉझिटरी मध्ये स्टोअर आहे त्या कलेक्ट करणं किंवा रिट्राईव्ह करणं, त्याची जी सगळी मॅनेजमेंट आहे त्याचं काम रिपॉझिटरी मॅनेजर करतो. तो त्याच्या थ्रू आपल्याला अलाउ करतो की आपल्या रिपॉझिटरी मध्ये आपले आर्टिफॅक्ट मॅनेज करा, कलेक्ट करा, ह्या सगळ्या गोष्टी आपण रिपॉझिटरी मॅनेजर थ्रू करतो. जसं की आता समजा आपण एखाद्या प्रोजेक्ट वरती काम करतोय. आता त्या प्रोजेक्ट वरती कसं होणार, 2-3 आर्टिफॅक्ट्स असणार. आर्टिफॅक्ट 1, आर्टिफॅक्ट 2 असू शकतात, 3 आर्टिफॅक्ट 4 अशा समजा आर्टिफॅक्टचे. सो आता ह्या आर्टिफॅक्ट ठेवणार कुठं आणि कारण ह्या जर तुम्ही मॅन्युअली ठेवल्या कुठं तुमच्या सिस्टीम मध्ये किंवा काय, आता हे ठीक आहे, हे एक छोटं प्रोजेक्ट आहे, आपण फक्त 3-4 हजार फाईल अज्युम करतोय. पण ज्या रिअल टाइमचे प्रोजेक्ट असतात किंवा जे मोठे प्रोजेक्ट असतात तिथं भरमसाठ लिस्ट असते आपल्या आर्टिफॅक्टची. सो जेव्हा केव्हा जर तुम्हाला कुठली जर आर्टिफॅक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, कुठली जार फाईल वर फाईल तुम्हाला जर हवी असेल, तर तुम्हाला मॅन्युअली एक जार फाईल तुम्हाला शोधून चेक करावी लागेल आणि ते खूप हेक्टिकचं काम असतं. खूप जास्त जार फाईल असतात. सगळं एकदम आपलं डोकं कन्फ्युज होऊन जातं की ही जार फाईल कुठली, ती तेव्हा कोणती युज केली होती, ही तीच आहे का, ही याच प्रोजेक्टची आहे का, ही याच ह्या कोडची त्या टास्क बद्दल जी केली होती आपण ही जार फाईल आहे का, त्या टास्क मधून अचीव्ह झाली होती. अशा बऱ्याच असतात. तर आपल्याला जी पाहिजे ती कुठली, ह्या सगळ्या ठेवणार कुठं, मॅनेज कशा करणार. सो ह्याच्यासाठी असती रिपॉझिटरी, आर्टिफॅक्ट रिपॉझिटरी, जसं की नेक्सस आहे, ही आहे आर्टिफॅक्ट रिपॉझिटरी. सो ह्या सगळ्या आर्टिफॅक्ट इथं रिपॉझिटरी मध्ये स्टोअर असतात या रिपॉझिटरी मध्ये. सो आता ही झाली नेक्सस रिपॉझिटरी आणि हा झाला डेव्हलपर. ह्यांच्या मध्ये जो असतो तो असतो रिपॉझिटरी मॅनेजर. हा आपल्याला आर्टिफॅक्ट कलेक्ट, रिट्राईव्ह आणि ह्याची सगळी मॅनेजमेंट आपण ह्याच्या थ्रू करतो. हा अलाव करतो आपल्याला
थोडक्यात. सो अशा पद्धतीने आर्टिफॅक्टचे मॅनेजमेंट होते. आपण जेव्हा जावा प्रोजेक्ट किंवा कुठलाही प्रोजेक्ट बिल्ड करतो, त्याची एक आर्टिफॅक्ट आर्टिफॅक्ट भेटती आणि त्या आर्टिफॅक्टची हँडलिंग किंवा त्याचं स्टोअर करणं, त्याची मॅनेजमेंट या नेक्सस मध्ये करतो. मग बेसिकली नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर हेल्प्स अस टू होस्ट अवर रिपॉझिटरीज. म्हणजे आपल्या रिपॉझिटरीज होस्ट करण्यासाठी आपला नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर जो आहे, जसं की आता आपण जे डिस्कस केलं तेच, त्या पॉईंटचा अर्थ तोच आहे की आपल्या ज्या आर्टिफॅक्ट्स आहे ते रिपॉझिटरी होस्ट करण्यासाठी रिपॉझिटरी मॅनेजर आपल्याला हेल्प करतो. जसं की एक्झाम्पल जर घेतलं की आता जर समजा आपण एका मॅवेन बेस्ड प्रोजेक्ट वरती काम करतोय आणि तिथं होऊ शकतं की तुम्हाला बऱ्याच डिपेंडन्सीज आता लागणार, बऱ्याच गोष्टी लागणार. सो तेव्हा तुम्हाला जर तुम्ही मॅन्युअली करत असाल, तुम्हाला प्रत्येकाच्या वेबसाईट वरती जाऊन किंवा प्रत्येक एक डिपेंडन्सी सेपरेटली डाउनलोड करून मग त्या सगळ्या तुमच्या प्रोजेक्ट मध्ये घ्यावे लागतील. इथे काय आहे, इथं जर तुम्ही मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी, आता हे मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी जी आहे ना, ती तो एक रिपॉझिटरी मॅनेजर आहे. मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी हा एक रिपॉझिटरी मॅनेजर आहे, ज्याच्यामध्ये ज्या काय मॅवेन बद्दल जेवढ्या मॅवेनच्या डिपेंडन्सीज आहेत ना, त्या सगळ्या डिपेंडन्सीज या रिपॉझिटरी मध्ये आहे. सो जेव्हा केव्हा जर आपल्याला ते वापरायचं असेल, आपण सिम्पली हा रिपॉझिटरी मॅनेजर यूज करू शकतो, मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी. सो वी कॅन यूज इट टू रिट्राइव्ह ऑल डिपेंडन्सीज नीडेड फॉर अ मॅवेन बिल्ड. सो तुम्हाला मॅन्युअली पण एक डिपेंडन्सी इकडून डाउनलोड करून आपल्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करण्याची अशी काही गरज नाहीये. जरी आपण ही मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी ही वापरली, हा रिपॉझिटरी मॅनेजर जर वापरला, तर आपण सगळे डिपेंडन्सीज इझिली घेऊ शकतो आपल्या मॅवेन बिल्ड साठी. सो महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत की रिपॉझिटरी मॅनेजर आणि त्याचं आर्टिफॅक्ट आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो. आता ह्या सगळ्या प्रीरिक्विसाइट्स आहेत. ह्या कशाच्या प्रीरिक्विसाइट्स आहेत की नेक्सस रिपॉझिटरीचं आपल्या उबंटूच्या मशीनवरती इन्स्टॉलेशनचे हे प्रीरिक्विसाइट्स आहेत. OpenJDK मिनिमम CPUs 4, उबंटू सर्व्हर विथ युजर सुडो प्रिव्हिलेजेस, सेट युजर लिमिट आणि वेब ब्राउझर. आता वेब ब्राउझर कशासाठी की हे जे नेक्सस आहे हे 8081 पोर्टवर रन करतं आणि वेबवर होतं. सो आपल्याला त्या ऍक्सेस वेब थ्रू घ्यायचा आहे, वेब थ्रू करायचा आहे आपण ऍक्सेस. सो त्यासाठी एक वेब ब्राउझर, जसं की आपलं कोणतंही ब्राउझर चालतं. ह्या प्रीरिक्विसाइट्स आहेत डाउनलोड करण्यासाठी. सो आणि डाउनलोड करण्यासाठी आपण आपलंच आर्टिकल फॉलो करणार आहोत. हे वालं, हाऊ टू इन्स्टॉल नेक्सस रिपॉझिटरी ऑन उबंटू. सो हे जरी गो थ्रू केलं तरी एक ओव्हरव्ह्यू येऊन जाईल की आर्टिफॅक्ट्स काय आहे, रिपॉझिटरी मॅनेजर काय आहे वगैरे. ह्याच्यासाठी पहिली स्टेप काय होती, जसं की आपण इथे पहिलं डिस्कस, हे तर प्रीरिक्विसाइट झाल्या की काय काय गरजेचं आहे, जे स्टेप्स आपण फॉलो करणार होतो. आता आपण हे सगळं पाहिलं, 1 2 3. आता चौथ्या स्टेप वरती क्रिएटिंग उबंटू EC2 इन्स्टन्स इन AWS. आपल्याला नेक्सस साठी एक वेगळा नवीन इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. सो त्याच्यासाठी आपण AWS उघडू. EC2 मध्ये जाऊ, नवीन इन्स्टन्स क्रिएट करू उबंटूचा. फ्री टायर वाला घेऊ. आता इथे आपण T3.medium सिलेक्ट करू, कारण नेक्सस साठी थोडी मेमरी आणि थोडी प्रोसेसिंग जरा फास्ट लागती, जी T2.micro ला जरा एक्सेड करतं, त्याच्यामुळे म्हणजे त्यामध्ये एक्सेड होतं, त्यामुळे आपण T3.medium ने जाऊ. त्यानंतर नेक्स्ट कॉन्फिगर इन्स्टंट डिटेल्स मध्ये आपल्याला एकच इन्स्टन्स पाहिजे. सो हे आणि ह्या बाकीच्या गोष्टी डिफॉल्टच राहून द्या. मग त्यानंतर नेक्स्ट ऍड स्टोरेज, इथं आपण साईज वाढू, 20 इनफ आहे. मग टॅग मध्ये आपण एक नेमचा टॅग करू, ते जस्ट एक इन्स्टन्सचा नेम असणार, जसं की नेक्सस असं. मग कॉन्फिगर सिक्युरिटी ग्रुप मध्ये आता इथे आपल्याला ऍड रूल मध्ये इथे 8081 ऍड करायचं आहे.
सो 8081 बाकी सगळं तसंच राहून देऊ आणि मग त्यानंतर रिव्ह्यू अँड लॉन्च. एक बॉक्स सिलेक्ट करायचा, कीपेर सिलेक्ट करायचा आणि लॉन्च इन्स्टन्सेस. ह्या इन्स्टन्स वरती आपण नेक्सस इन्स्टॉल करणार आहोत. ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करू आपण. पहिले की ओपन जेडीके ती प्री रिक्विसाइट आहे, त्याच्यामुळे आपण ते पहिले इन्स्टॉल करणार. मग त्यानंतर ओपीटी डायरेक्टरी मध्ये आपण रिपॉझिटरी मॅनेजरचा सेटअप करणार. मग त्यानंतर नेक्सस रिपॉझिटरी इन्स्टॉल करणार स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, ते चालू होईपर्यंत आपण पुढचं बघू. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हाऊ टू इंटिग्रेट नेक्सस रिपॉझिटरी विथ जेनकिन्स युजिंग डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन. म्हणजे आपली जेनकिन्स फाईल मध्ये आपण कोड लिहिणार आणि त्याच्या थ्रू आपण नेक्सस आणि जेनकिन्सचं इंटिग्रेशन कसं करणार. जी आपली जो आपल्याला मॅवन बिल्ड जो भेटलाय, जी जार फाईल भेटलेली आहे, ही पण आपण इन्स्टन्स स्टार्ट करू, कारण हे आपलं जेनकिन्स वालं आहे. तर ती जी जार फाईल भेटली आहे ती आपण नेक्सस मध्ये कशी पुश करणार. सो त्यासाठी अगोदर इंटिग्रेशन लागणार. ते बघून मग आपण इंटिग्रेशन करून पुश करणार. आता हा इन्स्टन्स रनिंग आहे. आता ह्याचा आपण आयपी कॉपी करू, मोबाईल एक्सट्रीम उघडू, सेशन मध्ये इथं आयपी, युजर नेम आहे उबंतू, इथं आपल्याला आपली की द्यायची. क्लिअर करतो स्क्रीन. आता इथे आपण नेक्सस इन्स्टॉल करू. पहिला आपण सिस्टीम पॅकेज अपडेट करू. कॉपी कमांड पेस्ट करू. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे इन्स्टॉल ओपन जेडीके 1.8. त्यासाठी ही कमांड कॉपी करू, क्लिअर करू स्क्रीन. आता जेडीके इन्स्टॉल करू. वाय एंटर. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे डाउनलोड द लेटेस्ट नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर सेटअप फ्रॉम ऑफिशियल नेक्सस पेज, नॅव्हिगेट टू. जर सेटअप आपण या ऑफिशियल वेबसाईट वरून पण करू शकतो. जसे की इथं आपल्याला जर लिनक्स साठी पाहिजे, विंडोज साठी पाहिजे वगैरे, ते सगळे आपल्याला LTS चे व्हर्जन सगळे भेटतात ऑफिशियल त्यांच्या गाईडलाईन्स वरून. आपल्याकडे पण तेच आहे. आता आपण CD ओपीटी डायरेक्टरी मध्ये नॅव्हिगेट तिथे जाऊ आणि मग तिथे आपण सेटअप इन्स्टॉल करू. आता ही कमांड कॉपी करू आणि नेक्ससचं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल होईल. आता जर LS करून पाहिलं तिथे बघू शकता लेटेस्ट युनिक्स tar.gz. आता आपण त्याला अनझिप करू. अनझिप साठी कमांड कॉपी करू. त्याच डायरेक्टरी मध्ये अनझिप करणार आहोत आपण. एक मिनिट सुरू राहिलं. आता जर LS करून पाहिलं तर इथे बघू शकता नेक्सस 3.33.0 हा व्हर्जन आपण इन्स्टॉल केलेला आहे. सो आता नेक्स्ट स्टेप आहे की त्याला रिनेम करणं. 3.30. एवढ्या मोठ्या नावाला आपण फक्त नेक्सस या नावाने रिनेम करू. त्यासाठी ही कमांड कॉपी करू, कॉपी पेस्ट एंटर. ओके, इथं 0.01 असं आहे.
आणि 33 आहे ते त्याच्यामध्ये. आता जर एलएस केलं झालं नेक्सस. आता नेक्स्ट स्टेप आहे ऍज अ सिक्युरिटी प्रॅक्टिस नॉट टू रन नेक्सस सर्व्हिस युजिंग रूट युजर. सो लेट्स क्रिएट अ न्यू युजर. सो आपण नेक्सस साठी नेक्ससचा एक नेक्सस म्हणून न्यू युजर क्रिएट करणार आहोत जो आपली नेक्सस सर्व्हिस रन करणार. रूट युजर वरती करायचं नाही. So, आपण नवीन युजर क्रिएट करू. ही कमांड कॉपी करू. sudo add user nexus. आता इथं ते विचारेल न्यू पासवर्ड द्यायचा असेल तर देऊ शकतो, नसेल द्यायचा डिफॉल्ट आपण नुसतं एंटर करून ते डिफॉल्ट घेईल. डिफॉल्ट म्हणजे आता एक मिनिट, पासवर्ड द्यायचा असेल तर देऊ शकतो किंवा एंटर करून पुढे सरकू शकतो, पण आपण पासवर्ड देऊ. आता ते इथे फुल नेम वगैरे या सगळ्या गोष्टी मागेल, इथं पण एंटर करून पुढे सरकू शकतो. क्लिअर करतो स्क्रीन. नेक्स्ट स्टेप आहे टू सेट नो पासवर्ड फॉर नेक्सस यूज युजर ओपन इन VI sudo. तर ही जी फाईल आहे ही आपण ओपन करणार, ज्याच्यामध्ये आपण ही एक लाईन ऍड करणार. ओके, ही वाली लाईन आपण ऍड करणार. नेक्सस ऑल नो पासवर्ड ऑल, जेणेकरून तो प्रत्येक वेळेसला पासवर्ड मागणार नाही त्या युजरसाठी. आता इथे आपण कुठेही करू शकतो. इथे रूटच्या खाली करू आपण ही लाईन ऍड करू. आता कंट्रोल O एंटर, कंट्रोल X. एकदा चेक करू. ओके, चेंजेस झालेले आहेत. तर नेक्स्ट स्टेप परत, आता ती जी फाईल आहे आपली, म्हणजे सॉरी तो जो युजर आहे त्या युजरसाठी आता आपल्याला परमिशन द्यायच्यात. त्याच्यासाठी या दोन कमांड आपण रन करू. आता ही सेकंड वन. ओके, ह्याच्यानंतरची स्टेप आहे टू रन नेक्सस ॲज अ सर्व्हिस ॲट बूट टाइम. ओपन nexus.rc फाईल, अनकमेंट इट अँड ऍड नेक्सस ॲज युजर. सो आता आपल्याला या फाईल मध्ये जायचंय. ओके, ह्या nexus.rc या फाईल मध्ये जायचे आपल्याला, आणि तिथे मी तिथे दाखवतो इथे रन ॲज युजर असंच असेल. त्याला अनकमेंट करून आपल्याला नेक्सस ऍड करायचा आहे. कॉपी करू आपण, त्या फाईल मध्ये जाऊ. आता इथे दिसतंय स्टार्टिंगला एकच लाईन आहे इथं, रन ॲज युजर. आपण त्याला अनकमेंट करू आणि इथे या दोन इन्व्हर्टेड मध्ये आपण नेक्सस असं ऍड करू. आता हे असंच हवं, असंच पाहिजे नेक्सस. म्हणजे ह्या फाईल मध्ये कुठल्या nexus.rc या फाईल मध्ये फक्त ही एवढी एकच लाईन पाहिजे, रन ॲज युजर आणि दोन इन्व्हर्टेड मध्ये नेक्सस. असंच नेक्सस, ना छोटं ना मोठं, अशाच पद्धतीने. आता कंट्रोल O एंटर, कंट्रोल X. एकदा चेक करायचं, झालेलं आहे सेफ. कंट्रोल X. आता नेक्स्ट स्टेप आहे टू इन्क्रीज द नेक्सस JVM हीप साइज. open the nexus.vm options. You can modify the size. जर ही फाईल जर आपण ओपन केली तर आपल्याला ह्या सगळ्या माहिती भेटते. सो 1024 ही साईज असली पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असली तरी पण चालती. आपण ते एकदा चेक करू. sudo nano. सो इथे बघू शकता 2703. सो जास्त आहे, चालती, काही चेंजेस करायची गरज नाहीये. आता नेक्स्ट स्टेप आहे रन नेक्सस ॲज अ सर्व्हिस युजिंग सिस्टीम डी. ओके, टू रन नेक्सस ॲज अ सर्व्हिस युजिंग सिस्टीम डी. सो आपण ही फाईल या nexus.service फाईल मध्ये आपण क्रिएट करू, इथे सिस्टीम डी मध्ये या डायरेक्टरी मध्ये. आणि हा जो लाईन आहे, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या सगळ्या, ह्या आपण त्या फाईल मध्ये ऍड करू. बेसिकली थोडक्यात ही फाईल म्हणजे काय असणार, ही आपली नेक्सस स्टार्ट स्टॉप, म्हणजे आपली नेक्सस सर्व्हिस ॲज अ सर्व्हिस रन करण्यासाठी आपल्याला ही फाईल क्रिएट करून ह्या सगळ्या गोष्टी देणं गरजेचं आहे.
सो तेव्हाच आपली नेक्सस सर्व्हिस स्टार्ट स्टॉप एनेबल ज्या काय आपल्याला जे करायचंय ते सगळे आपण इथे या फाईलमध्ये नेक्सस डॉट सर्व्हिस मध्ये ऍड करू शकतो या स्क्रिप्टमध्ये. सो त्यासाठी आपण ही फाईल क्रिएट करू नेक्सस डॉट सर्व्हिस. आता या फाईलमध्ये हा कोड ऍड करू फक्त. ओके. बाकी हे सगळं तसंच ठेवायचं. एक्सेक स्टार्ट ओपीटी मध्ये आपला सेटअप आहे. ओपीटी नेक्सस बिन नेक्सस स्टार्ट आणि नेक्सस स्टॉप ते सगळं सेम ठेवायचं. आता कंट्रोल ओ एंटर कंट्रोल एक्स एकदा चेक करू परत. कंट्रोल एक्स. नेक्स्ट स्टेप आहे टू स्टार्ट नेक्सस सर्व्हिस युजिंग सिस्टीम सीटीएल. ही कमांड sudo system ctl start nexus. सो आता आपण एनेबल करू सर्व्हिस. आता स्टेटस आपण चेक करू नेक्ससचा युजिंग sudo system ctl स्टेटस नेक्सस. इथं बघू शकता स्टेटस आहे ऍक्टिव्ह आणि रनिंग स्टेट मध्ये. ओके. क्लिअर करतो स्क्रीन. स्टॉप करण्यासाठी ही कमांड आहे. जर लॉक्स चेक करायची असेल, जर समजा चुकून जर तुमचं स्टेटस जर फेल्ड आलं म्हणजे जर रनिंग नसेल जर आपली सर्व्हिस तर लॉक पण चेक करू शकतो आपण युजिंग ही कमांड. ओके. जर 8081 पोर्ट अलाउ केला नसेल तर इथून जर आपण UFW फायरवॉल जर यूज करत असेल उबंतू वरती सो ही कमांड रन करायची त्याने 8081 पोर्ट ओपन राहील. ह्याची ऍक्च्युली काय गरज नाही, आपण केलेलं आहे तरी पण इथून एकदा दाखवतो. जर तिकडे केलेलं नसेल तर अशा पद्धतीने अलाउ करायचं. यू नीड टू बी अ रूट टू रन दिस स्क्रिप्ट. बॅड रूल्स अपडेटेड. ओके. आता आपला सेटअप रेडी आहे. ओके. आता नेक्सस आपण ब्राउझर वरती रन करू. सो आपण हा आयपी घेऊ, इथे पेस्ट करू आणि पोर्ट आहे 8081. ओके. एंटर. नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर लोडिंग बेस ऍप. आता इथे बघू शकतो आपण आपलं नेक्सस चालू झालेलं आहे. सो इथे ब्राउज मध्ये जर आपण गेलो तर या सगळ्या रिपॉझिटरी मॅनेजर्स जसं मी मगाशी सांगितलं मॅवन सेंट्रल, मॅवन रिलीज, मॅवन पब्लिक, नजेट आणि अशा बरेचशा असतात. पण जर आता ते साइन इन जर करायचं, आता साइन इन करण्यासाठी युजर आहे आपला ऍडमिन पण पासवर्ड जो आहे ते इथं ते सांगतात आहेत की ओपीटी सोना टाईप वर्क नेक्सस 3 ऍडमिन डॉट पासवर्ड या फाईल मध्ये आपला पासवर्ड आहे. सो आपण युजर नेम देऊ ऍडमिन, पासवर्ड ह्या फाईल मध्ये घेऊ. त्याचे इन्स्ट्रक्शन पण आपल्या आर्टिकल वरती आहेत. सो ही कमांड आहे, सेम पाथ आहे तो इथेच असते. प्रत्येक वेळी जेव्हा आपण फर्स्ट टाइम जेव्हा लॉग इन करतो पासवर्ड इथेच असतो या फाईल मध्ये. आपण तिथे जाऊ. एक मिनिट. नॅनो. हा ठीक आहे. हा आहे पासवर्ड. आपण कॉपी करू. इथं पेस्ट करू आणि साइन इन. इथे विचारेल पासवर्ड सेव्ह करायचा आहे का, तुमच्यावरती आहे. द विझार्ड विल हेल्प यू टू कम्प्लीट रिक्वायर्ड सेटअप टास्क. नेक्स्ट करायचं. आता इथे ते विचारेल न्यू पासवर्ड. आता न्यू पासवर्ड सेट करायचा. ओके. न्यू पासवर्ड दिलं. नेक्स्ट करायचं. आता ते विचारेल
जे कॉन्फिगर अनोनिमस ऍक्सेस आहे तो एनेबल ठेवायचा का डिसेबल ठेवायचा. इथं आपण वाचलं की एनेबल anonymous access means that by default users can search, browse and download components from repositories without credentials. आणि डिसेबल जर केलं म्हणजे जर डिसेबल असेल तर शुड बी चूजन विथ केअर ऍज इट विल रिक्वायर क्रेडेन्शियल्स फॉर ऑल युजर्स. सो आता आपल्याला ह्या डिसेबलची काही गरज नाहीये, आपण एनेबलच ठेवू कारण आपल्याला आपली आर्टिफॅक्ट पण पुश करायची आणि एक्सप्लोर पण करायचंय. सो एनेबल ठेवू आपण सध्या. नेक्स्ट करायचं. प्लीज हेल्प अस इम्प्रूव्ह द नेक्स्ट रिपॉझिटरी एक्सपिरियन्स अँड शेप विजन. ओके, येस करायचं आणि नेक्स्ट. The setup task have been completed. Enjoy using Nexus Repository Manager. ओके, तर फिनिश वरती क्लिक करायचं. आता इथे जर सेटिंग्स मध्ये आपण जर गेलो आणि दिसतं लेफ्ट साइडला युजर्स, हे युजर्स आहेत. ऍडमिन जो आपला झालेला आहे क्रिएट तो वाला. परत रिपॉझिटरीज मध्ये इथे बघू शकतो आपण मायवन सेंट्रल या रिपॉझिटरीज क्रिएट करायचं असेल तर इथे क्रिएट मध्ये जायचं. आपल्याला जी कुठली रिपॉझिटरी ज्या पद्धतीची आपल्याला जी पाहिजे रिपॉझिटरी ती सिलेक्ट करायची आणि पुढे सरकायचं. आता ह्या ज्या आपल्या स्टेप्स होत्या क्रिएटिंग EC2 इन्स्टन्स, ओपन पोर्ट आणि इन्स्टॉल अँड कॉन्फिगर नेक्सस, ह्या आपण कव्हर केल्या बरोबर. हा टास्क आपला झाला, फर्स्ट टास्क इन्स्टॉलेशन, कॉन्फिगरेशन आणि ते सगळं. आता हा नेक्स्ट टास्क आहे हाऊ टू इंटिग्रेट नेक्सस रिपॉझिटरी विथ जेनकिन्स युजिंग डिक्लेरेटिव्ह पाइपलाइन. सो त्याच्यासाठी आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर करणार. क्रिएट होस्टेड रिपॉझिटरी इन नेक्सस पहिलं तर, त्यानंतर लोकल युजर करू शकतो, केला तरी चालेल नाही केलं तरी पण चालेल कारण आपण इन्स्टॉलेशनच्या टायमाला नेक्सस युजर क्रिएट केलेला आहे त्यामुळे नाही केला तरी पण चालेल. त्यानंतर आहे इन्स्टॉल नेक्सस प्लगइन जो की जेनकिन्स आणि नेक्ससला इंटिग्रेट करेल त्याच्यासाठी तो प्लगइन. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार ऍड नेक्सस क्रेडेन्शियल्स, जे क्रेडेन्शियल्स आता आपण ऍड केले ते क्रेडेन्शियल्स. त्यानंतर राईट जेनकिन फाईल बाय ऍडिंग वन स्टेज, जसं की आपण मागच्या वेळेस बघितलं जेनकिन फाईल मध्ये आपण जशी एक स्टेज ऍड करू तसे तिथे टास्क परफॉर्म होतं. सो इथे पण आपण एक नवीन स्टेज ऍड करणार आहोत, एक नवीन स्टेज क्रिएट करून त्याच्यामध्ये आपण सगळ्या नेक्ससच्या प्रॉपर्टीज देणार जी की आपली आर्टिफॅक्ट आपल्या नेक्सस रिपॉझिटरी मध्ये पब्लिश होईल. सो आता ह्याच्यासाठी प्री रिक्विजिट काय आहेत? ओपन जेडीके, मिनिमम सीपीयू, ओपन पोर्ट 80 आणि 81. आता जेनकिन्सला आपण जेनकिन्स वरती आपल्याला स्टेज ऍड करायची आणि इंटिग्रेट पण करायचे. सो जेनकिन्स पण, त्यानंतर जेनकिन इन्स्टॉल विथ युजर अकाउंट ते आहे आपल्या आधीपासूनच. नेक्सस इन्स्टॉल ते आपण आत्ताच केलं आणि वेब ब्राउझर जो पण आहे आपल्याकडे. तर त्यासाठी आता आपण फर्स्ट स्टेप काय आहे? क्रिएट होस्टेड रिपॉझिटरी इन नेक्सस आणि इथं रिपॉझिटरी क्रिएट करू. सो आता आपला जो प्रोजेक्ट आहे तो मॅवेन बेस्ट आहे. सो त्यासाठी आपण ही वाली करू, मॅवेन 2 होस्टेड. इथे आता नाव द्यायचं. हे नाव कशाचं आहे? रिपॉझिटरीचं आहे. ओके, रिपॉझिटरीचं नाव आपण देऊ मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी. ओके, हे नाव दिलं. त्यानंतर इथं ते विचारायला व्हर्जन पॉलिसी, व्हॉट टाइप ऑफ आर्टिफॅक्ट डज द रिपॉझिटरी स्टोर. इथे आपल्याला आर्टिफॅक्टचा जो टाईप आहे, जसं की मी मगाशी सांगितलं बऱ्याच प्रकारचे आर्टिफॅक्ट टाईप असू शकतात. इथं आपल्याला मिक्स्ड ठेवायचं आहे, मिक्स्ड. ओके, आपलं कुठलं एक फिक्स नाही पण आपण मिक्स्ड ठेवू. त्यानंतर व्हॅलिडेट दॅट ऑल पाथ्स आर मॅवेन आर्टिफॅक्ट और मेटाडेटा पाथ. सो स्ट्रिक्ट नाही ठेवायचे, परमिसिव्ह ठेवायचे. ओके, त्यानंतर स्टोरेज डिफॉल्ट असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. डिप्लॉयमेंट पॉलिसी, जे डिसेबल रिडिप्लॉय, इथं जे डिप्लॉयमेंट पॉलिसी दिसते होस्टेड मध्ये, काय जे आपण होस्ट करणार आहोत आपली रिपॉझिटरी. ओके, तर त्या ह्याच्यामध्ये कंट्रोल शिफ्ट डिप्लॉयमेंट अँड अपडेट टू आर्टिफॅक्ट्स आर अलाउड. सो हा जो ऍक्सेस आहे तो डिसेबल नाही ठेवायचा आहे, अलाउ रिडिप्लॉय करायचा आहे. ओके, म्हणजे आपण म्हणजे जेव्हा केव्हा पाहिजे आपल्याला आपण आपली आर्टिफॅक्ट डिप्लॉय परत करू शकतो. त्याच्यासाठी अलाउ रिडिप्लॉय करायचे, डिसेबल नाही ठेवायचे. डिसेबल असतं पहिल्यापासून बाय डिफॉल्ट, आपल्याला ते अलाउ करायचे. ओके, बाकी सगळ्या गोष्टी सेम. आणि आता क्रिएट रिपॉझिटरी. ओके, एकदा युजर कसा ऍड करायचा ते पण मी दाखवतो, गरज नसते पण जर टास्क असेल तसं तर इथे आयडी द्यायची जी काय तुम्हाला द्यायची असेल युजर नेम साठी. इथे फर्स्ट नेम, लास्ट नेम, इथे युजर, पासवर्ड त्या युजर साठी, नवीन युजर जर क्रिएट करण्यासाठी, आणि परत एकदा पासवर्ड कन्फर्म करायचा. इथं स्टेटस ऍक्टिव्ह ठेवायचा.
त्यानंतर ज्या काही गोष्टी तुम्हाला द्यायच्या जसं की एनएक्स, जर तुम्हाला ऍडमिन परमिशन द्यायच्यात ह्या सगळ्या इथून अशा ऍड करून क्रिएट लोकल युजर ह्यावरती क्लिक करायचं की आपला नवीन युजर क्रिएट होऊ शकतो. सो आपली आता रिपॉझिटरी ही दिसते का, मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी जी आता आपण जस्ट क्रिएट केली ती इथे ऍड झालेली, त्याच्यामध्ये काहीही नाहीये, त्याच्यामध्ये काही नाहीये. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे क्रिएट लोकल युजर, सॉरी, इन्स्टॉल नेक्सस प्लगइन टू इंटिग्रेट विथ जेनकिन्स. त्याच्यासाठी आता आपल्याला आपलं जेनकिन्स स्टार्ट करायचं आहे. जेनकिन्स आहे 808 वर. युजर नेम होता आपला डेमो युजर, पासवर्ड साइन. ओके, हा आपला जेनकिन्सचा डॅशबोर्ड. सो आता प्लगइन इन्स्टॉल करण्यासाठी कुठे जायचं आपल्याला, मॅनेज जेनकिन्स, मग त्यानंतर मॅनेज प्लगइन्स. इथे अवेलेबल सेक्शन मध्ये जाऊन आपल्याला नेक्सस सर्च करायचं आहे. हा जो पहिला वाला आहे नेक्सस आर्टिफॅक्ट अपलोडर, हा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. सो ह्या चेकबॉक्स सिलेक्ट करायचा, डाउनलोड नाव अँड इन्स्टॉल आफ्टर वरती क्लिक करायचं. डाउनलोड आहे सक्सेसफुली. आता रिस्टार्ट करू. ओके, तोपर्यंत मी दाखवतो. आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे क्रेडेन्शियल्स ऍड करणे. कुठले क्रेडेन्शियल्स, नेक्ससचे क्रेडेन्शियल्स. ओके, नेक्सस वाले जे आपण आता जो ऍडमिन युजर नेम होता आणि नवीन पासवर्ड जो क्रिएट केला ते क्रेडेन्शियल्स आपण इथं ऍड करणार आहोत जेनकिन्स मध्ये. आणि त्यानंतर जेनकिन्स फाईल मध्ये आपण एक स्टेज ऍड करणार आहोत. आता ही होती आपली जेनकिन्स फाईल, बरोबर. पाईपलाईन, त्यानंतर आपण आपलं मॅवेनचे स्टेज, त्याची बिल्डची स्टेज वगैरे, बरोबर. सो ही होती आपली जेनकिन्स फाईल. आता इथे आपण ह्या स्टेज नंतर, ओके, ह्या बिल्डच्या स्टेज नंतर, ही मॅवेन बिल्डची स्टेज आहे, बरोबर. इथं मॅवेन आपला जावा प्रोजेक्ट बिल्ड होणार. त्यानंतर नेक्स्ट स्टेज जी आपण करणार आहोत ती आपण ही नेक्ससची ऍड करणार आहोत. आणि हा माझ्या लोकल मध्ये आहे कोड, मी शेअर करेल तुमच्यासोबत. हा जो कोड आहे, ही जी स्टेज आहे ही आपण इथे ऍड करणार आहोत ह्या स्टेज नंतर. इथे काय, इथे ह्या स्टेज मध्ये बेसिकली आपल्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. स्टेज, स्टेप्स, मग स्क्रिप्ट नंतर पॉम, रीड मॅवेन पॉम, आपली पॉम फाईल रीड करणार, पॉम एक्सएमएल जी आहे ती. मग त्यानंतर फाइंड फाइल्स, टार्गेट जी आपला पॅकेज जो आहे जार फाईल आहे तो हा सर्च करणार फाइल्स बाय ग्लोब. त्या फाइंड फाइल्स फंक्शननी तो आपली जी पॅकेज आहे ते सर्च करणार. मग त्याच्यानंतर आर्टिफॅक्टचा पाथ, आर्टिफॅक्ट जर आर्टिफॅक्ट एक्झिस्ट असेल इफ कंडिशन मध्ये, सो तो इथे ह्या लूप मध्ये जाईल. म्हणजे इफ जर असेल आपली आर्टिफॅक्ट जार फाईल मॅवेन मधून जी आपल्याला भेटली ती जर असेल तर ती तो ह्या स्टेज मध्ये जाईल. ह्या इथे काय आहे, इथे आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज द्यायच्या आहेत. जसे की आपला नेक्ससचा व्हर्जन, परत प्रोटोकॉल आपण कुठला युज करतोय, HTTP असू दे किंवा HTTPS असू दे तो वाला. परत नेक्ससचा URL, मग त्यानंतर ग्रुप आयडी, व्हर्जन, रिपॉझिटरीचं नाव. आपण रिपॉझिटरीचं नाव ठेवले मॅवेन हायफन सेंट्रल हायफन रिपॉझिटरी, ते वाला नाव. मग क्रेडेन्शियल्स आयडी, मग इथे आर्टिफॅक्ट मध्ये पण आर्टिफॅक्ट आयडी, इथे परत एकदा आर्टिफॅक्ट आयडी. आणि जर नसेल तर तो एरर पास करेल, आर्टिफॅक्ट म्हणजे आपले फाईल कुड नॉट बी फाउंड. सो हा कोड आपण, इझी कोड आहे, जास्त म्हणजे जरी वाटायला मोठा वाटला तरी अवघड नाहीये, सगळ्या सिंपल स्टेप्स आहेत. इन्स्टॉल होते अजून, सॉरी रिस्टार्ट होते. ही आपली आयडी आहे मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी. ही कुठली आयडी आहे, रिपॉझिटरीची. ओके,
इथे आपण 8080 ऍड करून ठेवू सिक्युरिटी ग्रुप मध्ये. इथे एडिट इनबाउंड रूल मध्ये जायचं, खाली राईट साईडला एडिट इनबाउंड रूल, ऍड रूल मध्ये जायचं. पोर्ट आपला आहे 8080. ऍक्च्युली त्याच्यावरती आपल्याला रन करायचं नाहीये, पण जस्ट एक परमिशन साठी आपण ऍड करून ठेवू. ओके, इथं 0.0 ठेवायचं. सेव्ह रूल्स. प्लगइन झालेला इन्स्टॉल. इथं चेक करू, मॅनेज जेनकिन्स, मॅनेज प्लगइन्स, अवेलेबल मध्ये सर्च करू. जर तिथे नसेल दिसलं तर इन्स्टॉल मध्ये असणार. नेक्सस नाहीये झालेला इन्स्टॉल. सो आता नेक्स्ट स्टेप आहे क्रेडेन्शियल्स ऍड करणे. सो मॅनेज जेनकिन्स मध्ये जायचं परत. आता मॅनेज क्रेडेन्शियल्स मध्ये इथे ग्लोबल वर जायचं. इथे दिसेल लेफ्ट साइडला ऍड क्रेडेन्शियल्स, यावर क्लिक करायचं. इथे काइंड युजर नेम विथ पासवर्डच ठेवायचा. इथे युजर नेम द्यायचं आपल्या नेक्ससचं, जे की आहे ऍडमिन. पासवर्ड द्यायचा नेक्ससचा. त्यानंतर आयडी. आता ही जी आयडी द्यायची ही लक्षात ठेवायची. ओके, क्रेडिट अशी मी आयडी देतोय. सो ही जी आयडी आहे ही आपल्याला इथे प्रॉपर्टीज मध्ये द्यायची आहे. कुठे? इथे क्रेडेन्शियल्स आयडी. सो इथे आपल्याला द्यायची आहे. सो ही लक्षात ठेवायची की मी नेक्सस अंडरस्कोर क्रेड हे सगळं अप्पर केस मध्ये ठेवलेलं आहे. सो ओके. आपली नेक्स्ट स्टेप काय आहे? राईट जेनकिन्स फाईल स्टेज ऍड करायची. आता सिम्पली आपण हा कोड कॉपी करू, इथे आपल्या इथे स्टेज मध्ये ऍड करू. ओके, आता इथे जसं मगाशी मी बोललो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या स्टेप बाय स्टेप. ते इथे देऊ. आता आपला नेक्ससचा वर्जन, नेक्सस वर्जन आपला काय आहे? नेक्सस 3 आहे. प्रोटोकॉल आपण कुठला यूज करतोय? HTTP यूज करतोय. नेक्ससचा URL द्यायचा. नेक्ससचा URL इथून घ्यायचा, इथून. ओके, इथं द्यायचा. इथे HTTP नसेल तरी पण चालेल, कारण आपण प्रोटोकॉल पहिलंच सांगतो की आपला HTTP आहे म्हणून. ग्रुप आयडी. आता हे ग्रुप आयडी कुठून घ्यायचं? ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या फॉर्म XML फाईल मध्ये. ओके, इथं दिसते ग्रुप आयडी. सो हे इथून कॉपी करायचं, इथे द्यायचं ग्रुप आयडी. ओके, त्यानंतर वर्जन. आता वर्जन कोणता आहे आपला? 1.0 स्नॅपशॉट. कॉपी करायचा, इथे द्यायचा. तर रिपॉझिटरी आपली कुठली आहे? इथं बघितली आपण, मॅवेन सेंट्रल, ही वाली मॅवेन सेंट्रल रिपॉझिटरी, ही इथे द्यायची. क्रेडेन्शियल्स आयडी काय केलेत आपण आता? नेक्सस अंडरस्कोर क्रेड. ओके, असं. त्यानंतर आर्टिफॅक्ट आयडी. आता इथे आर्टिफॅक्ट आयडी आपल्याला ती पण इथून फॉर्म XML मधून भेटणार. आपली आर्टिफॅक्ट आयडी आहे माय ऍप. सो ही कॉपी करायची आणि इथे पॉम द्यायचं पहिलं, पॉम डॉट. ओके, पॉम डॉट पेस्ट. आणि सेम इथे पण पॉम डॉट पेस्ट. ही आर्टिफॅक्ट आयडी दिली. आता सिम्पली सेव्ह करायचं. ओके, आता आपण कमिट करू. कमिट मेसेज असेल की जसं की इंटिग्रेटेड विथ नेक्सस. कमिट मेसेज दिला मी आणि आता रिपॉझिटरीला पुश करू आपल्या गिटहबच्या. हा कोड आणि म्हणजे हे जे चेंजेस आणि ही स्टेज आहे, हा कोड हा आता फक्त गिटहबच्या रिपॉझिटरीला पुश केला. ओके, नेक्ससच्या रिपॉझिटरीला आपण अजून आपली आर्टिफॅक्ट पुश झालेली नाहीये. ही जस्ट आपण स्टेज ऍड केली. आता इथे आपण जेनकिन्स मध्ये ती बिल्ड करून आपण चेक करणार की त्यांचं इंटिग्रेशन झालेलं आहे का. ओके, ठीक आहे. बिल्ड नाव करू, आता चेक करू.
लॉग्स मध्ये आपल्याला कळेल. क्लिअर. Pipeline activity environment stage published to Nexus repository manager tool. इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला बहुतेक. एक एक दोन चार. आपल्या गिटहबच्या रिपॉझिटरी मध्ये पण एक आहे, सेम आहे. कोड तर सेम आहे. नेक्सस
नो सच केस मेथड प्लगइन तर झालाय इन्स्टॉल. बिल्ड कॅचर. कॅचर चेकआउट. काम करू आपण. URL चेकआउट मधून चेक करू. एक प्लगइन मिस आहे म्हणते, पाइपलाइन युटिलिटी प्लगइन. पाईपलाईन नाही, पण मग सर पाईपलाईन आपली म्हणजे आपली पाईपलाईन तर बिल्ड होतीये ना. ओके, वन मोर प्लगइन, पाइपलाइन युटिलिटी स्टेप्स. ते बहुतेक आहे ना गिट चेकआउट लागते बहुतेक त्याला. SM चेकआउट लागते. नाही सर. रिपॉझिटरी. ब्रांच. Change steps.
प्लगइनचाच काहीतरी बहुतेक प्रॉब्लेम आहे, कारण मला असं वाटतं त्यांचं व्हर्जन चेंज झाल्यामुळे पण काय प्रॉब्लेम आहे का? कारण ते म्हणते नो सच DSL मध्ये आहे मेथड. ना नोड एक इन्स्टॉल कर ना प्लगइन. केलं ना तो ना पाइपलाइन युटिलिटी स्टेप्स. येस. तो केलाय ना इन्स्टॉल. हे जे रीड मॅवेन फॉर्म आहे ना, ती डिप्रिशिएट झाले रिसेंट असं म्हणलं. झालंय ते. आपण कुठं वापरतो का रीड मॅवेन फॉर्म असं वर? हा ओके. ते फॉर्म फाईल रीड करण्यासाठी त्याऐवजी आहे ना होते सर. ओके. जेनकिन्स रिस्टार्ट केल्यावरती होतंय. बराच वेळ होते.
फिनिश्ड सक्सेस झाली पब्लिश आर्टिफॅक्ट. कनेक्शन टू HTTP रिफ्युज्ड. Jenkins server. Connection refused. Connection refused to 8081. Failed to retry remote metadata from to Maven Central. Could not transfer metadata from to Maven Central repository. पोर्ट नंबर ओपन आहे का? आहे ना, 2 सर्व्हर्स वरती. Maven Central रिपोजिटरीला जायचं नेक्स्ट वर. नाही, आता चेक केलं. No components found in repository. त्यामध्ये काही ऍडव्हान्स सेटिंग आहे ज्यामध्ये Maven Central रिपोजिटरी आहे. एक मिनिट. इथे हो, तिथे एक ऑप्शन आहे हॅलो रिप्लाय बरोबर आहे. वर जे परमिशन आहे ना, परमिसिव्हच्या ऐवजी काय? ओके, बरोबर. वर ह्याच्यामध्ये IP कोणता दाखवतो? हा म्हणजे 118.118 हा आहे ना, तिथं वेगळा दाखवतो आहे. आपण आपल्या जेनकिन फाईल मध्ये तर तोच आहे. एक मिनिट. तो कुठतरी घेतो, तो क्रेडेन्शियल मधून का कुठून घेतो? एक मिनिट.
आता होईल. Uploading artifact my app one.snapshot.jar completed. Uploading artifact form.xml completed. This XML file does not appear to have single style. ठीक आहे. झाली सर. ओके. Repository browse Maven Central. आणि आपली जार फाईल इकडे पब्लिश झाली नेक्सस मध्ये. करेक्ट. ते जेनकिन्स रिस्टार्ट केल्यावरती झालं. आणि इथे जो हा आयपी होता ना, तो ह्यांनी कमिट घेतलाच नव्हता, त्याच्यामुळे तिथे तो आयपी दाखवत होते. त्या 2 साध्या बेसिक चुकामुळे तो प्रॉब्लेम झाला. जेनकिन्स जेव्हा रिस्टार्ट केलं तेव्हा इंटिग्रेट झालं नेक्सस सोबत. ओके. एक काय माहिती ऍडिशनल रिस्टार्ट कसं काय लागत होतं त्याला. हा कोड कुठे भेटेल नेक्ससचा? आणि हा कोड जो आहे ना शेअर कर आकाशचं, हे जे आहे ना कोड सगळं पूर्ण. ही जी रिपॉझिटरी आहे ना, ही वाली डेव्हऑप्स इन जेनकिन्स नेक्सस, ह्याची हीच शेअर करेल मी. ओके. पण त्याला युजर नेम पासवर्ड लागेल ना तुझा? हे पब्लिक पोस्ट आहे, कोणी पण घेऊ शकतो. पब्लिक रिपॉझिटरी ही जेनकिन नेक्सस. ओके. इथे चेंजेस फक्त काय करायचे जेनकिन फाईल मध्ये, म्हणजे इथे आकाश तू हे शेअर कर, मग त्यासोबत म्हणजे आपण शेअर करू. हो सर. एकदा फक्त टूलचं नाव चेक करावं लागेल आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या जर आपल्या सेटअप जर आपण जसे केले तशा पद्धतीने जर केले स्टेप बाय स्टेप, तर मग ही बदलायची गरज नाही, फक्त हा आयपी चेंज होईल EC2चा. बाकी या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट सेम राहतील. ऑलमोस्ट नाही, सगळे सेम राहतील जर आपण जसं केले तसं स्टेप बाय स्टेप केलं तर. फक्त जी चूक आता आपल्याकडनं किंवा माझ्याकडनं झाली, आपल्याकडनं नाही माझ्याकडनं झाली, जेनकिन्स रिस्टार्ट दुसऱ्यांदा परत लागलं. सो जर नाही झालं तर हे इन्शुअर करा की जेनकिन्स एकदा रिस्टार्ट करा, आणि म्हणजे सर्व्हरच रिस्टार्ट करा ना, की तिथून बंद करून परत चालू करून इथून एकदा चेक करा. आणि दुसरं म्हणजे आयपी चेक करा. ओके. बाकी हे रिपॉझिटरीचं नाव जे तिथं द्याल ते तिथं द्या, जे क्रेडेन्शियल्स आयडी करताल ते तिथं द्या. आणि हे पॉम डॉट लक्षात राहू दे. ओके. आणि नेक्सस मध्ये इंटरव्ह्यूला विचारणे म्हणजे नेक्सस वरती जास्त क्वेश्चन्स विचारत नाही. विचारले तर जेनकिन्स आणि नेक्ससचं इंटिग्रेशन कसं करतो, किंवा मग नेक्सस काय आहे आणि नेक्सस रिपॉझिटरी मॅनेजर काय, असे बेसिकच 2-3 क्वेश्चन्स विचारतात. अच्छा. नेक्सस काय, रिपॉझिटरी मॅनेजर काय, आणि जेनकिन्स सोबत इंटिग्रेट करण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत, जसे की त्या प्रीरिक्विसाइट्स होतात ते प्लगइन्स आणि क्रेडेन्शियल्स आणि ह्या प्रॉपर्टीज. असं मी करतो लिंक शेअर ग्रुपवरती या रिपॉझिटरीची, तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ओके. चालेल. काय डाऊट? नाही, केल्यावर समजेल आता. कन्सेप्ट खूप सोपी आहे. आता जर आपला जास्त वेळ गेला त्यामुळे मोठी वाटू शकते, पण तशी कन्सेप्ट सोपी आहे. फक्त ही एक रिपॉझिटरी आहे नेक्सस, जिथे आपण आर्टिफॅक्ट स्टोअर करतो, आपले सगळे आर्टिफॅक्ट्स ठेवतो. अच्छा. हा, मी लास्ट व्हिडिओ पण बघितले आपल्या सेशनचे, तर सगळे समजले. म्हणजे इव्हन सरांनी सांगितलेलं पण आणि तू सांगितलेलं पण एकदम व्यवस्थित समजलं. फक्त माझं सेशन मी अजून प्रॅक्टिस नाही केली. लास्ट वाला एक रिमेनिंग आहे. आता मी ह्या वीकेंडला हे दोन्ही करेल, आजचा आणि मागचा. चालेल. ओके. चालेल, सांगेल आम्हाला काय डाऊट्स असतील तर. चालते, मेसेज करा काय डाऊट. हो 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 चालेल. ओके.